आज आपण खमंग, खुसखुशीत, बऱ्याचशा आजारांवर रामबाण गुणकारी असलेली कढीपत्त्याची खरपूस अशी चटणी बघणार आहोत. चटणी बनवण्यासाठी घातलेली सगळी जिन्नस शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहे. प्रत्येक जिन्नसांची तुम्हाला मी माहितीसुद्धा दिलेली आहे. लहान मुलं जर ही चटणी खात नसतील तर त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला ही चटणी देता येईल हे सगळं आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. घरामध्ये भाजीला काही नाही तर अशा वेळेस चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता. एक महिनाभर अगदी व्यवस्थित राहते. टिकून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे. आता इथे आपण भिड्याची कढई घेतलेली आहे. तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल ती सुद्धा वापरू शकता. लोखंडी किंवा भिड्याच्या कढईमध्ये बनवलेले पदार्थ किंवा चटणी असेल त्याचे लोह गुणधर्म आपल्याला मिळतात. शिवाय चटणी यामध्ये मस्त खरपूस भाजली जाते आणि मस्त खमंग तयार होते. कढई सुरुवातीला गरम करून घेतलेली आहे. एक पळीभर यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेल हलकं फुलकं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची जिन्नस घालायची नाही. मोहरी चांगली फुलली नाही तर त्याची थोडीशी कच्ची चव येते. मोहरी छान फुलली की यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे. त्याचबरोबर अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे. हे चारही जिन्नस अन्न पचायला मदत करतं. त्याचबरोबर इथे आपण 3 चमचे जवस किंवा ज्याला आळशी म्हणतो ते घेतलेलं आहे. तुम्हाला तर माहीतच आहे जवस खाण्याचे किती फायदे आहेत. जवसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, विटॅमिन आणि प्रोटीन असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचं आहे. सध्या हिवाळी किंवा थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना सर्दी, कफ आणि खोकल्याचे त्रास भरपूर उद्भवतात. मग याच्या सेवनामुळे ते कंट्रोलमध्ये येतात किंवा बऱ्याच जणांचे गुडघेदुखी, जॉईंट्स पेनदुखी हे सगळे आजार त्यांना उद्भवतात. तर याची चटणी खाल्ल्यामुळे हे सगळे आजार कंट्रोलमध्ये येतात. म्हणून ही चटणी तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जरूर खायची आहे. त्याचबरोबर इथे आपण एक 3 ते 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढऱ्या तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे. जॉईंट्स दुखी किंवा केसांच्या आरोग्यासाठी पांढरे तीळ अगदीच रामबाण आहे. त्याचबरोबर इथे आपण 1 चमचा खसखस घेतलेली आहे. आता खसखशीचे फायदे तुम्हाला काय सांगायचे? खसखशीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि विटॅमिन आहे, जे आपल्या आरोग्यासाठी अगदीच गरजेचं आहे. आता ही सगळी जिन्नस अगदी मंद आचेवर 1-2 मिनिटं मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. बिलकुल करपवायचं नाही, मात्र याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. याचा जो हलका फुलका कच्चेपणा आहे तो काढून टाकायचा आहे. बाकीची जिन्नससुद्धा यावर भाजणार आहोत, म्हणून याला फार जास्त भाजत बसायचं नाही. हलका हलका सुगंध येतोय, हलके हलके हे तडतडायला लागलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. मस्त खमंग भाजल्यानंतर इथे आपण घरातल्या ज्याही तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या असतील 1 5-6 घालायचा आहे. तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त मिरच्या घालू शकता. त्याचबरोबर इथे आपण 15 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. लसणाच्या सेवनामुळे आपलं रक्त पातळ राहतं. त्याचबरोबर इथे आपण घरातला हा मेजरिंग कप आहे तो 1 कप भर इथे आपण कढीपत्त्याची पानं घेतलीत. कढीपत्त्याच्या नियमित सेवनामुळे आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहतं. केस मस्त काळीभोर राहतात. हल्लीच्या या शॅम्पू आणि बऱ्याचशा केमिकल केसांना लावल्यामुळे केस गळती आणि बरेचसे केसांचे आजार उद्भवतात. मग अशा वेळेस कढीपत्त्याचं सेवन या चटणीमध्ये घालून आपल्याला केलंच पाहिजे. केसांच्या आरोग्याबरोबर डोळ्याचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, पातळ ठेवते, वजन कमी करतं किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कफचा त्रास होतो तर हा कफचा त्रास सुद्धा या कढीपत्त्यामध्ये कंट्रोलमध्ये येतो. कढीपत्ता आपल्याला साधारणतः 5-6 मिनिटं हलका फुलका सुगंध येईपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे. रंग असा हा हलकासा बदलतो आणि यातून छान सुगंध यायला सुरुवात होतो. इथे साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. सगळे जिन्नस आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. अशी ही कढईमध्ये मधोमध अशी जागा करून घेतलेली आहे. यामध्ये आपण इथे अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर काही गुणधर्म आहेत. तुम्हाला शेंगदाणे जर घ्यायचे नसतील तर 100 ग्राम तुम्ही इथे बदाम जरी घेतलं तरीही चालू शकतं. थोडंसं तेल घातलेलं आहे म्हणजे शेंगदाणे मस्त कुरकुरीत भाजले जातील. शेंगदाणे छान भाजल्यानंतर इथे आपण सारख्याच कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात
किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं, जे आपल्या केसांच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अगदीच चांगलं असतं। आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही। मंद आचेवर एक 3 ते 4 मिनिटं आपण पुन्हा हे छान भाजून घेतलेलं आहे। भाजलेली सगळी जिन्नस अगदी खरपूस आहेत, अजिबात कच्ची नाहीत। या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत। अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा आपण इथे तिखट घेतलेला आहे, चवीपुरतं सैंधव मीठ घेतलेलं आहे। सैंधव मिठाऐवजी तुम्ही इथे पादेलोण किंवा साधं मीठ जरी वापरलं तरीही चालू शकेल। सगळ्या शेवटी अगदी अर्धा चमचा आपण इथे साखर घेतलेली आहे। घेतलेली आणि भाजलेली सगळी जिन्नस म्हणजे आळशी असेल, थोडीशी त्याची चव तुरट असते आणि या सगळ्यांची चव बॅलन्स करण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा साखर घातलेली आहे। तुम्ही गूळ जरी वापरला किंवा तुम्ही इथे खडी साखर जरी वापरली तरीही चालू शकेल। आता हे सगळी जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत आणि ही संपूर्ण आपल्याला पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आणखीन हे मस्त खरपूस आणि मस्त कुरकुरीत झालेलं तुम्हाला इथे दिसत असेल। असं छान थंड झाल्यानंतर एका स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता असेल, पाटा असेल तर त्यावर ही चटणी तुम्हाला करता येईल, आणखीनही जास्त पौष्टिक होईल। पाणी न घालता काहीशी जाडसर आपण ही चटणी फिरवून घेतलेली आहे। चटणी फिरवताना एकसारखं न फिरवता चालू बंद पोझिशनमध्ये आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे। पहिली चटणीची बॅच आपण इथे दळून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुटसुटीत आहे, अजिबात तुम्हाला इथे तेलकट दिसत नसेल आणि सारख्याच पद्धतीने उरलेली सगळी चटणी अशी आपण मिक्सरला छान फिरवून घेतलेली आहे। तर अशी ही तुमची बहुगुणी बऱ्याचशा आजारांवर रामबाण अशी कढीपत्त्याची पौष्टिक चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। चटणी बनवताना आणखीन काही चटपटीत पदार्थ तुम्हाला यामध्ये घालायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर अशी ही बऱ्याचशा आजारांवर रामबाण अशी कढीपत्त्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। थंडीच्या दिवसांमध्ये हे सगळी जिन्नस खाणं शरीरासाठी खूप जास्त गरजेचं आहे। विचार केला तर ही सगळी सेपरेट जिन्नस तुम्हाला खाता येणं अशक्य आहे, मग अशा वेळेस ही चटणी करून ठेवणं अगदीच बेस्ट आहे। चपाती भाकरी किंवा भाताबरोबर अशीही तुम्ही खाऊ शकता। जर मुलं खात नसतील तर काय करायचं माहिती आहे का, थालीपीठ, चपाती किंवा तुम्ही पराठे बनवता त्यामध्ये न कळत तुम्ही त्यामध्ये ही चटणी वापरू शकता, म्हणजे न कळत त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि हे सगळे गुणधर्म त्यांना सुद्धा मिळतील। ही बहुगुणी बऱ्याचशा आजारांवर रामबाण अशी कढीपत्त्याची चटणी नक्की करून पहा। रेसिपी कोणत्या शहरातून बघताय कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।